मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावरती चर्चा होणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये जात आहेत। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आजच्या या चर्चेमधनं नेमकं काय होणार, दिल्ली वारीमधनं नेमकं काय होणार हे बघणं फार महत्त्वाचं असेल। कारण आपल्याला माहिती आहे कालच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमधनं आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। सत्तेतनं बाहेर पडण्याचा, सत्तेतनं मोकळं करण्याची इच्छा ही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली होती। आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कालच्या सगळ्या विधानानंतर, काल आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात आहेत। किती शक्यता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक होण्याची? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबतच अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे आज दिल्लीमध्ये। काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सगळीकडे चर्चा सुरू झालेली असताना काल देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये जी भूमिका मांडली की विधानसभेच्या दृष्टिकोनातून मला मोकळं करा, पक्षासाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे, या मुद्द्यावर खरं म्हणजे चर्चा होईल यात शंका नाही। कारण आत्तापर्यंत राज्यात निकालानंतरची सगळ्यात कोणती मोठी बातमी असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याची, आणि याच वक्तव्याची वेगवेगळी चर्चा सुरू होत असताना फडणवीसांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याला मोठं महत्त्व प्राप्त होतं आहे। दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत जी भेट होणार आहे, या भेटीत नेमकं काय चर्चिलं जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना काय सांगितलं जात आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून या सगळ्या राज्यात ज्या काही भाजपच्या कमी जागा आल्या त्याची जबाबदारी स्वीकारलेली होती, तसं जाहीरपणे सांगितलेलं होतं। आणि हे सांगत असतानाच उपमुख्यमंत्री पदाच्या बाबत त्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यावर नेमकी काय चर्चा होते आजच्या बैठकीत हे पाहावं लागेल। गुरुप्रसाद, अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुझा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।